नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहोत. कसे आहात तुम्ही? आज पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 59 आपण बघत आहोत. तर आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती. जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल पोलीस भरतीसाठी तर द संदेश अकॅडमीला सबस्क्राईब मारा आणि दररोज डेली अपडेटसाठी पोलीस भरती सराव पेपर येत असतो. दररोज तो ॲनालिसिस करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. प्रत्येक प्रश्न कशा स्वरूपाचा येतो हे तुम्हाला माहीत होईल आणि कोणत्या प्रकारे उत्तर सापडायचे आणि कसे उत्तर द्यायचे हे पण समजेल. तर चला पहिला प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 1. विधानसभाचा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो? राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, पंतप्रधान. तर मित्रांनो ऑप्शन आहे सी, विधानसभा उपाध्यक्ष हे आन्सर करेक्ट आहे. तर आता राज्यघटनेनुसार सांगायचं तात्पर्य म्हणलं तर राज्यघटनेनुसार विधानसभा म्हणजे स्पीकर, लोकसभा धरा आणि विधानसभा, लोकसभा कंपेअर करायचं ते आणि विधानसभा, त्यात काय राहतो? एक अध्यक्ष. अध्यक्ष काय राहतो? अध्यक्षालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये? स्पीकर. ज्यावेळेस अध्यक्ष राजीनामा देतो तर तो कोणाकडे देतो? उपाध्यक्ष. आणि ज्यावेळेस उपाध्यक्ष राजीनामा देतो तो कोणाकडे देतो? अध्यक्ष. जीच लोकसभाला पॅरलल आपली विधानसभा असते तर मग विधानसभामध्ये काही वेगळं असणार आहे मित्रांनो? काहीच नाही. त्यामुळं अध्यक्ष उपाध्यक्षाकडे देणार विधानसभेच्या आणि उपाध्यक्ष अध्यक्षाकडे देणार. आता मित्रांनो मला एक प्रश्न आहे, तर विधानसभेचा अध्यक्ष हा लोकसभेच्या उपाध्यक्षाकडे राजीनामा देऊ शकतो का? नाही देऊ शकत. तो कोणत्या ज्या सभेचा अध्यक्ष आहे त्या सभेच्या उपाध्यक्षाला राजीनामा देतो. समजला? पुढचा प्रश्न. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक कोणता आहे? 9, 13, 211, 6. कोणता आहे? 211. ऑप्शन क्रमांक सी 211. नॅशनल हायवे 211 हा होता सोलापूर टू धुळे. आता तो कोणता झालेला आहे? नॅशनल हायवे 52. तो कोणता? सोलापूर ते धुळे. मध्ये पाकिस्तानची विभागणी करून कोणता नवीन देश निर्माण झाला? नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार. कोणता झाला? ऑप्शन क्रमांक सी बांगलादेश. बांगलादेश कोणाच्या पण लक्षात राहील कारण भारताची भूमिका बांगलादेशला बनवण्याची महत्त्वाची होती. सिक्कीम राज्याची राजधानी कोणती? इम्फाल, गंगाटोक, श्रीनगर, लेह. कोणती? गंगाटोक. ऑप्शन क्रमांक बी. मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, आपल्या ज्या 9 सिस्टर म्हणजे नॉर्थ ईस्ट साईडचे राज्य आणि राजधान्या आणि एक शेवटचं एक आपलं राज्य भाऊ ॲड करायचं त्याच्यात. सिक्कीम हा एक भाऊ म्हणतो आपण त्याला, तो गंगाटोक. या सगळ्यांच्या काय करायच्या? सगळ्यांच्या काय करायच्या? राज्य आणि राजधानी पाठ करून ठेवायचे, कारण राज्य आणि राजधानीमधला प्रश्न या 9 राज्यांमधलाच विचारला जातो. लक्षात राहील. बाकीचे राज्य सगळे पाठ राहतात पण या 9 राज्यांमध्येच तुम्हाला राजधान्या पाठ करणं गरजेचे असतात.
आता इस्रोचे विस्तारित रूप कोणते? इंडियन सायंटिफिक रिसर्च ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल सायंटिफिक रिसर्च ऑर्गनायझेशन. काय मित्रांनो? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. तर त्यालाच काय म्हणतात? भारत अंतराळ संशोधन उपग्रह, भारतीय राष्ट्रीय अंतराळ संस्था. अंतराळाचे जे उपग्रह सोडण्याची जी आपली संस्था आहे त्याला काय म्हणतात? भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था. त्यालाच म्हणतात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. बीड जिल्ह्यातला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? आपला हा बीड जिल्हा, त्याला एकूण आजूबाजूला किती जिल्ह्यांच्या सीमा आहे? 4, 5, 6, 7. किती आहे? 6 जिल्ह्यांच्या. आता मित्रांनो म्हणशाल सर तुम्ही 6 जिल्हे कोणकोणते? पहिला जिल्हा आहे आपला सोलापूर आहे. सोलापूरकरवाले बीडवाल्यांना सीमा शेअर करतात. दुसरा धाराशिववाले. तिसरा लातूरवाले. चौथा जळगाववाले. जळगाव म्हणजे खानदेश. पाचवा अहिल्यानगरवाले. आणि 6वा नांदेडवाले. राहील लक्षात कोणकोणते जिल्हे होते बीडला लागून? आता रसायनाचा राजा म्हणून कोणाला ओळखलं जातं? हायड्रोजन, सल्फ्युरिक ॲसिड, हेलियम, कार्बन. रसायनाचा राजा म्हणून कोणाला ओळखलं जातं? सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. त्याचं गुणसूत्र आहे. ऑप्शन क्रमांक बी. आता याला रसायनाचा राजा म्हणून का ओळखला जातो? उद्योग, खनिज प्रक्रिया, खते व प्रयोगशाळांमध्ये तसा याचा जास्त उपयोग होतो. त्यामुळेच त्याला काय म्हणतात? रसायनाचा राजा म्हटलं जातं. GPS विस्तारित रूप म्हणजे काय? आता GPS तर सगळेच वापरतात. कोणाला कुठे जायचं असेल, बाहेर फिरायला जायचं, GPS लावून फिरतात. तर आपल्याला आता GPSचं विस्तारित रूप पण माहीत पाहिजे. पहिला ऑप्शन आहे ग्लोबल प्लॅनेटरी सिस्टम, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, जिओग्राफिकल पोझिशनल सिस्टम, जनरल पोझिशनल सिस्टम. काय? ऑप्शन क्रमांक बी, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. पुढचा भारतीय बौद्धिक शिक्षण संशोधन मंडळ, इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च किंवा भारतीय बौद्धिक शिक्षण संबंधित मंडळाची स्थापना कोणी केली? जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी. कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय विषाणूशास्त्र संशोधन केंद्र म्हणजे नॅशनल व्हायरस रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद. कुठे आहे? पुण्याला आहे. ऑप्शन क्रमांक सी, पुणे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात झाला? पुणे, मुळशी, जुन्नर, हिवरा. कोणत्या तालुक्यात झाला? जुन्नर. ऑप्शन क्रमांक सी. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर. कोणत्या ते महाबळेश्वर सगळे फिरायला जातात? ऑप्शन क्रमांक सी, सातारा. स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? औद्योगिक प्रधान, कृषी प्रधान, सेवा प्रधान, सेवा क्षेत्र प्रधान, तंत्रज्ञान प्रधान. स्वातंत्र्याच्या वेळी आपली अर्थव्यवस्था कशी होती? कृषी प्रधान आधारित होती. ऑप्शन क्रमांक बी. सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 3 वर्ष. किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो.
ऑप्शन क्रमांक बी. दर 5 वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका होतात. आता आणखीन एक, राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा. दर 2 वर्षांना 1/3 लोक काय होतात, कार्यकाळ त्यांचा संपतो. ही कधी न संपणारा राज्यसभा एक आहे, कधी न डिझॉल्व होणारी संसदेचा एक राज्यसभा हा एक भाग आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO कोण आहेत? ब्लॅमर, सत्या नडेला, लॅरी पेज, सुंदर पिचाई. कोण आहे? ऑप्शन क्रमांक बी, सत्य नडेला. भारतात जून ते सप्टेंबर या काळात पडणारा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यामुळे पडतो? वायुव्य वारे, मोसमी वारे, पवनचक्री वारे, हिमालयन वारे. कोणते वारे? मोसमी वारे. ऑप्शन क्रमांक बी. कोणता रक्तगट सर्वसाधारण युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो? ए, बी, AB, O. कोणता? O. ऑप्शन क्रमांक डी. छत्रपती शिवाजी महाराजांनी खालीलपैकी कोणती सागरी किल्ला बांधला नाही? रायगड, सिंहगड, जंजिरा, राजमहल. कोणता? जंजिरा. ऑप्शन क्रमांक सी, जंजिरा कोणाचा किल्ला होता? सिद्धींचा. महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते? माळशेज ठाणे, धुमाळवाडी सातारा, वंजोरी पुणे, कळस नाशिक. कोणतं? धुमाळवाडी. ऑप्शन क्रमांक बी. कीर्तनामधून राज्य जागृती करणाऱ्या आपण राज्यसंत म्हणून ओळखतो. संत तुकाराम, तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ. कोण आहे? संत तुकडोजी महाराज. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्रातील होम रूल कोणती? होम रूल. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचा नेता कोण? बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, महात्मा गांधी. दोन्ही पण ऑप्शन सारखेच झालेले आहे. ए आणि बी दोन्ही पण बरोबर आहे. बाळ गंगाधर टिळक आणि लोकमान्य टिळक हे एकच आहे. हे झाले महाराष्ट्रातील. भारतातील होम रूल चळवळीचे नेता कोण? उत्तर आहे ॲनी बेझंट. महाराष्ट्रातील विधानसभेच्या सदस्यांची संख्या किती? 288, 294, 275, 300. किती आहे? 288. ऑप्शन क्रमांक ए. देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कुठे आहे? इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, पुणे. कुठे आहे? इचलकरंजी. ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्रात हेपाटायटिस म्हणजे यकृत रोग संशोधन केंद्र कुठे आहे? पुणे, मुंबई, वर्धा, नाशिक. कुठे? वर्धेला आहे. ऑप्शन क्रमांक सी. कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन. कोणत्यामुळे? कार्बन डायऑक्साईडमुळे. ऑप्शन क्रमांक सी. अशा प्रकारे मित्रांनो आपला पेपर संपलेला आहे. 25 पैकी आपल्याला किती मार्क मिळतात ते आपण कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर व्हिडिओला शेअर करा आणि काही त्रुटी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. आणि सगळ्यांनी आपल्या पर्यावरणाची किंवा पृथ्वीची प्रदूषण टाळा ही आपण एक नवीन संकल्पना करूया.
आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.